नमस्कार, आपण पाहत आहात केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. बातमी मागचं सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. 592 कोटींच्या MRDP प्रकल्पासाठी विशेष महासभेची मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावरही तातडीने विशेष महासभा बोलवावी अशी मागणी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने केली आहे. शहरातील भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीमुळे लाखो नागरिकांवर आर्थिक ताण आला असून या विरोधात काल संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात कडकडीत बंद आणि ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रकल्पांसाठी विशेष बैठक होऊ शकते, तर नागरिकांवर अन्याय करणाऱ्या घरपट्टी वाढीवर का नाही, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. महापौर व सर्व नगरसेवकांनी तातडीने विशेष महासभा घेऊन वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेचा रोष ओढावेल असा इशाराही देण्यात आला आहे. काल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या भांडवली मूल्यावरील अन्यायी, फसव्या व हुकुमशाही पद्धतीच्या घरपट्टीच्या विरोधात महापालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांनी, सर्व घटकांनी, विशेष करून सर्व घटक म्हणतो की कुठला सुद्धा असा एक घटक नाही की तो हे सामील झाला नाही. आपण 100% बंद यशस्वी केला व पूर्ण ताकदीनं तन मन धनानं आपण कालच्या मोर्चात सामील झाला. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची आपल्या प्रश्नासाठीची एकजूट आहे, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिक एकत्र येतात, मात्र आपल्या सांगली मिरज कुपवाडमधील नागरिक एकत्र येत नाहीत आपल्या प्रश्नावर. असा जो चर्चा व्हायची ती तर आपण खोडून काढल्या, त्याबद्दल खरोखर आपले आभार व्यक्त करत आहोत. मात्र कालचा एवढा सगळा जंगशो, एवढा सगळा नागरिकांचा दबाव बघून सुद्धा निर्ढवलेले नालायक प्रशासन पत्रकार परिषद घेतं आणि सांगतं की आमचं सगळे केलेलं बरोबर आहे, त्याचा निषेध व्यक्त करतो. एका बाजूला नागरिक टाहू फोडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तो जंगशोभा याचा विचार न करता वाढीव कृती समितीने सर्व जे काही मागण्या केल्या आहेत ते मनपा अधिनियम असतील, सुप्रीम कोर्टाचे बॉयलॉज असतील व राज्य सरकारच्या सूचनानुसारच आम्ही मागण्या करत आहोत, त्याचा विचार करावा. तसंच मी आपल्याला आश्वस्त करतो, आपल्या कृती समितीच्या वतीने न्यायालयीन लढ्याची सुद्धा तयारी चालू आहे. आपण काळजी करू नका. आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत लढत आले त्याच ताकदीने इथून पुढे लढायचं आहे. आणि ह्या माध्यमातून आवाहन करतो की चालू घरपट्टी कुठल्याही नागरिकांनी भरू नये. आपल्याला त्याबाबत कोणतीही अडचण आल्यास, वसुलीला कोणी तगादा लावल्यास, आमच्या वाढीव घरपट्टी कृती समितीचं खंडबाग पंचमुखी मारुती रोड इथं ऑफिस आहे, आमच्याशी संपर्क साधा. कृती समितीचे सर्व सदस्य आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीनं वाढीव कृती समितीतील जे माझे नगरसेवक, सर्व सदस्य यांच्या एकजुटीने आणि सगळ्यांच्या प्रयत्नाला आपण आवाजाला ताकद दिली, एकत्र आला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार.